Hey everyone, how are you? In this video, we are going to learn some English sentences. मंडळी, तुम्हाला जर ग्रामरमध्ये कन्फ्युजन होत असेल आणि तरी तुम्हाला इंग्रजी शिकायचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काही इंग्रजी वाक्य, ते पण विदाऊट ग्रामर. तर मग वेळ कसला? चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या फायद्याचा होणार आहे. सो लेट्स बिगिन. तर पहिलं वाक्य आहे आपलं कार मध्ये. तर कार मध्ये याचं इंग्लिश मध्ये काय होणार? इन द कार. इन द कार म्हणजे मध्ये. मध्येला इंग्लिश मध्ये काय शब्द आहे? इन. काय आहे? इन. इन म्हणजे मध्ये. तर बघा, कार मध्ये म्हणजे कशामध्ये? कार मध्ये म्हणजे इन द कार. इन द कार. बघा, एकच वाक्य तुम्हाला समजून घ्यायचं आहे, बाकीचे वाक्य तुम्ही इझिली ट्रान्सलेट करू शकता. पिशवीत. पिशवीत. बघा, पिशवीला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू शकतो? बॅग. म्हणजे काय? इन द बॅग. पिशवीत किंवा पिशवीमध्ये आपण असं पण म्हणू शकतो, पिशवीमध्ये किंवा पिशवीत. काय कुठे ठेवलेलं आहे? तर पिशवीमध्ये किंवा पिशवीत ठेवलेलं आहे. ठीक आहे, तर मग इन द बॅग. नेक्स्ट आहे फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये तर इन द फ्रीज. आलं लक्षात? एका सेंटेन्स नुसार आपण दुसरं तिसरं अनेक सेंटेन्स बनवू शकतो. फ्रीज मध्ये, इन द फ्रीज. लिफ्ट मध्ये. लिफ्ट मध्ये, इन द लिफ्ट. आलं लक्षात? पेटीत. पेटीत, इन द बॉक्स. इन द बॉक्स. पेटीला शब्द बॉक्स. इन द. आता आपण इनचे सेंटेन्स बघितले, आता आपण बघूया ऑनचे. ऑन म्हणजे च्यावर. ऑन म्हणजे च्यावर. म्हणजे बघा, टेबलावर. कशावर? टेबलावर. ऑन द टेबल. ऑन म्हणजे च्यावर, तर कशाच्यावर? टेबलावर. मग काय होणार? ऑन द टेबल. ऑन द टेबल. सोफ्यावर. ऑन द सोफा. काय? ऑन द सोफा. आलं लक्षात? जमिनीवर. ऑन द फ्लोअर. ऑन द फ्लोअर. कशावर? जमिनीवर. ऑन द फ्लोअर. टीव्हीवर. ऑन द टीव्ही. ऑन द टीव्ही. चेअरवर असं म्हणायचं असेल तुम्हाला, म्हणजे खुर्चीवर म्हणायचं असेल तर ऑन द चेअर. ऑन द चेस्ट. सोपं दिसतंय. बघा, आता नेक्स्ट सेंटेन्स आहे सोपं दिसतंय. तर सोप्याला इंग्लिश मध्ये काय शब्द आहे? इझी. काय आहे? इझी. तर बघा, लुक्स इझी. लुक्स इझी. स्वच्छ दिसतंय. स्वच्छ दिसतंय. स्वच्छला काय आहे? वर्ड इंग्लिश मध्ये क्लीन. तर मग काय? लुक्स क्लीन. लुक्स क्लीन. जुनं दिसतंय. जुन्याला काय शब्द आहे? ओल्ड. मग काय? लुक्स ओल्ड. लुक्स ओल्ड. नवीन दिसतंय. नवीन, न्यू. सो लुक्स न्यू. लुक्स. नेक्स्ट, फक्त आज. फक्त आज. बघा, आजला काय म्हणतो आपण? टुडे. काय म्हणतो? टुडे. आणि फक्तला काय म्हणतो? ओनली. काय? ओनली. मग फक्त आज म्हणजे ओनली टुडे. ओनली टुडे. बघा किती सोपे सेंटेन्स आहे मित्रांनो, तुम्हाला खूप लवकर समजणार आहे. फक्त आता. बघा, फक्त म्हणजे ओनली आणि आता म्हणजे नाव. नाव मीन्स आता. तर फक्त आता म्हणजे ओनली नाव. ओनली नाव. ठीक आहे, म्हणून आपण फास्ट सेंटेन्स घेत आहे, काही टाइमपास नाही करत आहे. ठीक आहे. फक्त एक. एक. ओनली वन. ओनली वन. फक्त एकदा. एकदाला काय म्हणतो आपण इंग्लिश मध्ये? वन्स. वन्स मीन्स एकदा. तर मग फक्त एकदा याला काय म्हणू आपण? ओनली वन्स. ओनली वन मीन्स फक्त एक. डिफरन्स बिटवीन ओनली वन अँड ओनली वन्स. ओनली वन्स मीन्स फक्त एकदा. फक्त 2 दिवस. फक्त 2 दिवस. ओनली 2. बघा, नेक्स्ट आहे आता की पुढच्या वर्षी. आता की पुढच्या वर्षी. तर बघा, आता म्हणजे नाव आणि पुढच्या वर्षी म्हणजे नेक्स्ट इयर. मग काय होणार? आता की पुढच्या वर्षी म्हणजे नाऊ और नेक्स्ट इयर. नाऊ और नेक्स्ट इयर. ठीक आहे. आज की उद्या. आज की उद्या. टुडे और टुमारो. टुडे और टुमारो. म्हणजे आज मीन्स टुडे अँड टुमारो मीन्स उद्या. तर आज की उद्या म्हणजे टुडे और टुमारो. हे की ते. आज की उद्या. चहा की कॉफी. तर बघा, हे की ते. दिस और दॅट. दिस और दॅट. चहा की कॉफी. तुम्ही काय घेणार? चहा की कॉफी. टी और कॉफी. टी और कॉफी.
कॅश की कार्ड? आपल्याला बरेचदा असे प्रश्न पडतात, कशाने पेमेंट करता, कॅशने की कार्डने? तर कॅश की कार्ड, कॅश और कार्ड, कॅश और. नेक्स्ट आहे चांगला प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. तर काय होणार इंग्लिशमध्ये? गुड क्वेश्चन, गुड क्वेश्चन. प्रश्न म्हणजे क्वेश्चन आणि गुड मीन्स चांगला. ठीक आहे, गुड क्वेश्चन. चांगलं उत्तर आहे, तर काय होणार? गुड आन्सर, गुड आन्सर. ठीक आहे. चांगली योजना आहे, चांगला प्लॅन आहे तुमचा. योजना मीन्स प्लॅन, तर काय होणार? गुड प्लॅन, गुड प्लॅन. चांगली कल्पना आहे, कल्पना मीन्स आयडिया. चांगली कल्पना आहे मीन्स गुड आयडिया, गुड आयडिया. नेक्स्ट चांगला प्रयत्न आहे, गुड एफर्ट. तर नेक्स्ट आहे एकदम बरोबर, एकदम बरोबर. तर एकदम याला इंग्लिशमध्ये काय शब्द आहे? ॲब्सोल्युटली. काय आहे? ॲब्सोल्युटली. आणि बरोबरला राईट. काय आहे? राईट. तर मग काय होणार? ॲब्सोल्युटली राईट, ॲब्सोल्युटली राईट. एकदम चूक, सेम ॲज इट इज. ॲब्सोल्युटली रॉंग. चूकला काय शब्द आहे? रॉंग. ॲब्सोल्युटली रॉंग. आलं लक्षात? एकदम अशक्य, अशक्य, इम्पॉसिबल. ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल, ॲब्सोल्युटली इम्पॉसिबल. ठीक आहे. एकदम सोपं, सोप्याला इझी. तर काय? ॲब्सोल्युटली इझी. एकदम स्पष्ट, स्पष्ट मीन्स क्लिअर, तर ॲब्सोल्युटली क्लिअर. आलं लक्षात? समजलं? तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, समजला की नाही ते पण मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.